नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये। निसर्गरम्य असा भोर तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये मोहनगड किल्ला आहे। जास्त काही तो परिचित नाही लोकांना, तरी पण तो किल्ला पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहेत। आणि आपल्या पाठीमागे जे दिसतंय ते आहे नीरा देवघर धरणाचं बॅकवॉटर। अतिशय सुंदर परिसर आहे, त्यामुळे मला इथं थांबण्याचा काही मोह आवरलेला नाही। म्हटलं हा एवढा निसर्ग दाखवूनच मग पुढे किल्ल्याकडे जावं। बघा इतका भारी आहे ना। तुम्ही भोर पासून जर पुढे आला ना, भोर पासून आपल्याला 40 किलोमीटरवर पुढे जायचंय, तर भोर पासून पुढचा भाग इतका सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे भाग। कसलाच कंटाळा येत नाही आपल्याला गाडी चालवताना। चला तर मग जाऊया मोहनगड किल्ला पाहायला। तुम्हाला आणखी दाखवतो निसर्ग। रस्ता इतका सुंदर आहे ना, शेजारी बॅकवॉटर आहे, थोडा घाट रस्ता आहे, त्यामुळे तुम्ही 100% इथं थांबणारच आहे। असाच निसर्ग आहे मस्त, बाजूनं डोंगर, मध्ये पाणी आणि हा असा घाट रस्ता। त्यामुळे खरोखर एकदा तरी, आणि ह्या सीझनला आता श्रावण भाद्रपद आणि हा पावसाळ्याच्या सीझनला एक मस्ट विजिट प्लेस आहे बघा। तर आता आपण आहोत भोर महाड रस्त्यावर। वरंदा घाट जिथं चालू होतो त्याच्या अलीकडेच आहे आपण। इथं पुढे गेलं की वरंदा घाट आपण उतरून खाली महाडला जातो। तर आपल्या इकडं जे आहे ते आहे नीरा देवघर धरणाचं बॅकवॉटर। तर इथं शेवट आहे बॅकवॉटरचा, आणि आजचं आपलं जे डेस्टिनेशन आहे ते समोर आहे। तर हा जो समोर दिसतोय हा आहे मोहनगड, आणि आता आपण याच किल्ल्याला भेट देणार आहे। 1.5 किलोमीटरवर आपलं बेस पॉईंट आहे। एक दुर्गा मातेचं मंदिर आहे शिरगाव गावाच्या इथं। तर इथून आपण वर जाऊन त्या रेंजवरून असंच वर किल्ल्यापर्यंत जाणार आहोत। आपण भोरवरून आल्यानंतर हा समोर रस्ता जातो, हा महाडला जातो, आणि बरोबर 38 ते 39 किलोमीटर भोरवरून यायचं। इथं हा शिरगाव फाटा आहे, इथं रस्त्याकडेलाच किल्ले मोहनगड म्हणून हा बोर्ड लावलेला आहे। इथून आपल्याला आत जायचं। फाट्यावरून आतमध्ये साधारण 1 किलोमीटर आल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला हे जन्नी माता मंदिर किंवा दुर्गा मातेचं मंदिर आहे, त्याचं पार्किंगसाठी जागा आहे। तर या ठिकाणी हा बेस पॉईंट आहे आपल्या किल्ल्याचा। तर आधी आपण देवीचं दर्शन घेऊया आणि मग किल्ल्याकडे जाऊ। असं मंदिर आहे देवीचं। या ठिकाणी 3 मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। ही जी आहे ती अगदी जुनी मूर्ती वाटते। गडावरच या सुद्धा देवीचं एक मंदिर आहे। ती मधल्या ती थोड्या अलीकडच्या, आणि साधारण महिषासूर मर्दिनी जशी मूर्ती आहे त्या पद्धतीने मधली मूर्ती आहे। आणि ही कडेला जे आहे ते दगडाच्या स्वरूपात आहे, ती काय ओळखू येत नाही आपल्याला। तर आपलं दर्शन झालेलं आहे। मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आणखी एक बोर्ड लावलाय किल्ले मोहनगड म्हणून। तर मंदिराच्या ऑपोजिट थोडं पुढे आल्यानंतर ही एक पायवाट आहे इथं वर। तर या वाटेनं आपल्याला वर गडाकडे जायचं। तर आपल्यासोबत पुण्यातील काही 5-6 जण येणार होते, पण त्यांचं काही कॉल लागे ना, मला फोन लागेल, त्यामुळे त्यांचं काही कॉन्टॅक्ट झालेलं नाही। त्यामुळे आता आपल्याला एकट्यानेच रस्ता शोधत शोधत वर गडापर्यंत जावं लागणार आहे। बघूया आता रस्ता कसा सापडतोय ते। सुरुवातीलाच थेट आपण जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे। वाट थोडी दिसते मळलेली, पुढे गेल्यावर बघूया कशी आहे। बऱ्याच जणांना या किल्ल्याबद्दल फारशी काही माहिती नाही जास्त, इव्हन नाव सुद्धा बऱ्याच जणांनी ऐकलेलं नसेल। तेव्हा स्वराज्यात आपल्या मोहनगड नावाचा एक किल्ला होता। एक 5 मिनिटं आपण जंगलातून चाललोय की थोड्या उघड्या रानामध्ये आलोय। तर इथं हा लँडस्लायडिंग झालेलं दिसतंय, कदाचित 2-3 वर्षापूर्वी झालं असेल। पूर्ण इकडचा डोंगर पूर्ण खाली घसरून आलेला आहे। 5 ते 10 मिनिटं झालीत आपण चढायला सुरुवात करून, आणि ह्या मार्गानं थोडी स्टीप आहे चढाई, त्यामुळे बघा दम लागलाय लगेच। समोर गड दिसतोय आपल्याला, गड दाखवतो। हा आहे मोहनगड। कॅमेरामध्ये आपल्याला त्याची हाईट दिसून येत नाही जास्त, पण खरं तर खूप हाईट आहे त्याची। दम लागला, आणि खाली बघा तुम्ही पूर्ण हे हिरवं दिसतंय, हे शेवाळ आहे सगळं। त्यामुळे चांगल्या ग्रिपचे शूज पाहिजेत आपल्या पायात। फक्त शूज असून उपयोग नाही, तर ते त्या शूजला
ग्रिप पाहिजे चांगली. फक्त जॉगिंगचे जर शूज घालून याल काही उपयोग नाही त्याचा, तुम्ही घसरणार 100%. थोडं पुढे आल्यानंतर हा एक बोर्ड दिसतो आपल्याला मोहनगड. तर ह्या रस्त्यानं वर जायचं. तर या ठिकाणी सुद्धा बोर्ड लावलेला आहे बघा. समोर सुद्धा दिसतो एक बोर्ड इथं. तर जागोजागी बोर्ड लावलेले आहेत. आता या किल्ल्याविषयी थोडीशी माहिती सांगतो. तर एक पत्रव्यवहार उजेडात आलाय की ज्यावेळी अफजल खानाची स्वारी झाली होती आपल्या स्वराज्यावर 1659 मध्ये. तर प्रतापगडच्या युद्धाच्या आधी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे जे होते त्यांना एक पत्र लिहिलं होतं की बाबा मोहनगड जागता ठेवा किंवा एक 5-25 शिबंदी नेमा तिथं आणि अलर्ट राहू दे हा किल्ला. महाराजांनी का सांगितलं असेल या किल्ला अलर्ट ठेवायला? तर याची जी भौगोलिक परिस्थिती पाहिली आपण फार महत्वाची आहे. प्रतापगड ते राजगड ही जी रेंजमधली जी डोंगर रांग आहे त्याच्यामधले जे किल्ले आहेत त्यामध्ये हा सुद्धा एक किल्ला येतो. जर प्रतापगडचं दुर्दैवाने युद्ध हारले असते महाराज आणि जर अफजल खान राजगडाकडे निघाला असता तर त्याला वाटेत अडवण्यासाठी जे काही किल्ले होते, मंगळगड असेल, केंजळगड असेल, माग रोयडा, हा मोहनगड, हे किल्ले फार महत्वाचे होते. आणि जसा वरंदा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी कावळा किल्ला आहे तसंच पुरातन काळी इथे एक घाट होता खाली चिकना घाट म्हणून. तर त्या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत होता मोहनगडाचा. त्यामुळं किल्ल्याचं भौगोलिक स्थान खूप महत्वाचं होतं. आता परत आपण जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे. दम लागतोय. आज ऊन सुद्धा आहे बऱ्यापैकी. वा, वारुळ बघा किती छान आहे. ते मस्त दिसतंय. आपण पाहू शकतो बघा आजूबाजूची छोटं झुडपं होती ती तोडून रुंद जागा बनवलेली वर जाण्यासाठी. आता थोड्याशा मोकळ्या जागेवर आलोय आपण जंगलातून बाहेर. समोर पुन्हा जंगल चालू होते. या बाजूचा व्ह्यू बघा कसा दिसतोय. पूर्ण जंगल आहे खाली. खाली 2-3 घरं आहेत तिथं. गावाचं किंवा का वाडे असेल त्याचं नाव नाही माहीत आपल्याला. या बाजूला सुद्धा पूर्ण जंगल एरिया. आता परत आपल्याला या जंगलामध्ये प्रवेश करायचा आहे. आधीच माझा आवाज छोटा आहे त्यात आणि हा दम लागलाय. या बाजूनं अंतर कमी आहे पण चढण जास्त आहे त्यामुळे दम लागतोय. शिवाय हवा कमी आहे इथं आणि ऊन सुद्धा लागतंय त्यामुळे दम लागतोय. तर थांबून चालायचं नाही, एकटेच आहे आपण त्यामुळे जाऊया वर. समोर दिसतंय मोहनगड. अजून खूप जायचं आहे आपल्याला चढून. तर या बाजूला उजव्या बाजूला दरी दिसते, डाव्या पण बाजूला दरी आहे आणि मधून जायचं आहे आपल्याला. थोडंसं लक्षपूर्वक गेलं पाहिजे. डाव्या बाजूला बघा किती खोल दरी. इथून पाय घसरला की तो गेला खाली. त्यामुळे शक्यतो जी उजवी डोंगराकडची बाजू आहे त्या बाजूनं पाय देत आपल्याला चालायचंय. वाव, इकडचा व्ह्यू बघा. वाव, इथं बघा या नाकाडावर चढून जायचंय आपल्याला. नशीब आता पाऊस नाही आहे आणि याच्यावर शेवाळ सुद्धा नाही आहे, नाही तर मग हा पॅच रिस्की झाला असता.
अरे वा, इथं आल्यानंतर हवा लागते. पुन्हा एकदा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मोहनगड, नीरा देवगड धरणाचं बॅकवॉटर. आपण असं धरणाच्या काठाकाठानं आलेलो आहे. इकडनं इथं आत. समोर बघा जंगल. या जंगलामध्ये एकट्याला भीती वाटण्याचं कारण एकच, मला बिबट्याची फार भीती वाटते. असे बघा जागोजागी झुडपं सुद्धा पडलेली आहेत. इथून व्यवस्थित डोळे सुद्धा सांभाळायला लागतात. मित्रांनो, शूज चांगले ठेवा पायात, नाहीतर सावधान होऊ शकतं. आणि असं शेवाळ आहे बऱ्याच ठिकाणी. आता मला पूर्ण गड दाखवायचा खालून वर, तेव्हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. कृपया शेवटपर्यंत बघा. गवत पहा किती. समोरून काही लोक गड उतरायला लागलेत. ते लवकर आले असणार आहेत सकाळी. हे बघा. नमस्कार. सातारा नाही, पुण्यावरून होते काय जण? पाच तुम्हीच होते का? हा, तुम्ही कॉल करत होतो सकाळी, कॉल काय लागला नाही तुमचा. खूप उशीर झाला वाटतं यायला इथे. नाही, मी थांबत आलो ना शूट करत. रस्त्याला सुद्धा खाली खाली 9:15. भोर मध्ये मी 7:15 वाजता होतो. आम्ही 7:15. होय का? मी लवकर आला. काय आवड नाही, पाऊस नाही, त्यामुळे मस्त आहे. थोडीशी काठी ठेवा हातात. हा, छोटीला पण आणली वाटतं. चला. तर हे चलत आपल्याला पुण्यावरून जॉईन करणार होते, पण ते आले लवकर. मला साताऱ्यावरून निघायला वेळ झाला. सह्याद्रीच्या जंगलातला सुंदर नजारा बघा. म्हणजे पावसाचं किती प्रमाण असेल इथं विचार करा. सगळ्याच झाडांवर हीच परिस्थिती आहे. आपल्याला अजून खूप मोठी चढण चढून जायचंय वर. आत्ताची ही चढण काहीच नव्हती, आता ही खडी चढाई आहे वर. निसर्गाचा आणखी चमत्कार पहा. पूर्ण मधोमध चिर गेल्याने 2 तुकडे झालेत. गडाची जी मुख्य चढण आहे त्याच्या अलीकडं येथे एक आपल्याला झेंडा दिसतोय. ते बघूया आपण तिथं नक्की काय आहे ते. या ठिकाणी सुद्धा दगड एका जागेवर दिसतात. कदाचित गडाच्या खालची एखादी चौकीत असण्याची शक्यता आहे. पाहून घ्या. एवढेच, कारण एकाच ठिकाणी असे एका जागेवर हे दगड दिसतात. बाकी कुठं आपल्याला दगडाचे अवशेष काही दिसून येत नाहीत. तर ते झेंड्याच्या जागेजवळ आपण आलेलो आहोत. बघूया काय दिसतंय का. तर त्याआधी सांगतो, ही जी वाट आहे इकडनं आलेली, ही खाली दुर्गाडी गाव आहे. त्या गावातून येणारी वाट इथं येते आणि आपण आलोय तर शिरगावातून, आणि किल्ल्याकडे वर जाण्यासाठी हा रस्ता आहे. तर या ठिकाणी छोटे खानी मंदिर आहे. आता मी असं वाचण्यात आलं की काळकाई किंवा कालकाई देवीचं आहे. जर चूक असेल यात काय तर कृपया कमेंटमध्ये दुरुस्ती करा. या ठिकाणी छोटी घंटा आणि दगडाचे तांदळे आहेत. अगदी देवीच्या समोरही फुलं आहेत बघा. जे छोटेखानी देवळी किंवा मंदिर आहे त्याच्यातच कोपऱ्यात एका, आणि त्याच्या वर सुद्धा आहेत. किती सुंदर आहेत बघा फुलं. तर आत्ता मी साधारण श्रावण चालू झाल्यानंतर सह्याद्रीतली भटकंती याच कारणाने खूप सुंदर असते.
आपल्या साताऱ्याकडे 8 दिवस झाला अजिबात पाऊस नाही पडलेला, आणि या ठिकाणी बघा जणू कालच पाऊस पडून गेला. हा दगड बघा, गवतावर दवबिंदू पडले पण त्याच्यावर सूर्यप्रकाश चमकतोय. तर या ठिकाणी बघा इथं सुद्धा रिस्की पॅच आहे. एवढीच जागा आहे चालण्यासाठी, बाकी खाली पूर्ण स्लोप आहे, त्यामुळे जपून. आणि इथं या डोंगर उताराला ही पांढऱ्या रंगाची फुलं आहेत बघा. तर याचं नाव काही मला पण नाही माहीत, पण फार सुंदर आहेत, अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी एक गुहे टाईप आहे, छोटं स्ट्रक्चर, पण तिथं जाण्यासाठी वाट नाही. आता इकडनं खडकावरून जाता येईल, पण पूर्ण शेवाळ आहे आणि ओलं आहे तिथं, त्यामुळे पोचणं अवघड आहे. पूर्ण ह्या डोंगर उतारावर पांढरे तुरे आले ते, जसं निशिगंध किंवा आपण गुलछडी म्हणतो त्याप्रमाणे तुरे आहेत. तर चला पुढे जाऊया. इथून आपल्याला अगदी जपून जावं लागेल. हे बघा, अशा ठिकाणी तुम्हाला सांगतो, इथं जर पाय पडला चुकून, हे बघा तू खालीच जाणार डायरेक्ट. त्यामुळं मी का सांगतोय प्रत्येक सारखं सारखं की मनुष्य प्राणी असा आहे, त्याला एखादी गोष्ट सारखी नाही सांगितली तर तो जाणीवपूर्वकपणे विसरून जातोय. हा कडा बघा केवढा मोठा आहे, हा खालून एवढा मोठा हा डोंगर, हा, आणि त्याच्यावर तेवढ्याच उंचीचा आपला मोहनगड आहे. म्हणजे या मोहनगडाची उंची किती असेल विचार करा. आणि व्हिडिओमध्ये बघून तुम्ही असं समजू नका की ते फार काय उंच वाटत नाहीये. तुम्ही खरोखर प्रत्यक्षात येऊन बघा एकदा. वाव, कसा सीन आहे बघा. जाऊया वर. इथं पण खडी चढ आहे बघा. सेम असंच तोरणा किल्ला चढताना आपल्याला असंच जाणं. अरे बापरे, हा इकडे पण नशीब म्हणजे इथं वाळलेला आहे खडक, शेवाळ किंवा ओलसरपणा नाही आहे, त्यामुळं रिस्क थोडीशी कमी आहे. फक्त तुमच्या शूजला ग्रिप हवी चांगली. दम लागला. अजून आपण पाण्याचा ब्रेक घेतला नव्हता, आता थोडं पाणी पिऊन घेऊया. चला, आपण कुठून आलो तुम्हाला दाखवतो. आपण इकडनं आलो, भोरकडून, या धरणाच्या काठोकाठानं इकडं आलो यायत, आणि तिथून असंच पुढं आलो, आणि इथून आतमध्ये आलो. या रस्त्यानं असंच त्या बॅकवॉटरच्या इथं आलो. इथं गाडी लावली आपली, आणि इथून आपण चढून असंच इकडनं वर आलो. किती चाललोय बघा आपण. खूप अंतर आहे, खूप उंच आहे. अजून आपल्याला बरंच उंच वर जायचंय, इकडं जायचंय वर. तर मला वाटतं आता जवळ आलोय आपण, 10-15 मिनिटात पोहोचूया. अरे वा, समोर आपल्याला दिसतंय चन्नी देवीचं मंदिर, आणि हा तो बालेकिल्ला आहे. म्हणजे एक 5 मिनिटं. इथे एक बोर्ड लावलाय पाण्याच्या टाक्यांकडे. तर या ठिकाणी खांब टाकी आहेत पाण्याची, 2 खडकामध्ये कोरलेली. ही वाट खाली जाते. आपण आधी वर जाऊन येऊ, मग बघूया. तिकडे जर जाणं धोकादायक नसेल जास्त तर जाऊया आपण. आधी आता वर जाऊया.
मंदिराच्या अलीकडंच या ठिकाणी तर दगडी कुंपण रचलेलं दिसतंय. आता हे जुनं आहे की अलीकडच्या काळातले ते काय कळून येत नाही. तर या ठिकाणी जुने दगड आहेत देवीचे आणि आहे ते मंदिर जन्नी माता मंदिर मोहनगड. तर हे सुद्धा पूर्वी छोटं असणार आहे. कालांतराने इथून कट मारलाय डोंगराला आणि जागा सपाट करून याच्यावर मोठं मंदिर तयार केलं. वर 2 सिंहाच्या प्रतिकृती आहेत. सिंह किंवा वाघ असेल. मंदिराच्या अगदी समोर नंदी महाराज आहे. तिथं त्यांच्या शेजारी एक छोटे नंदी महाराज आहेत. अशा 2 मूर्ती आहेत. तुळशी वृंदावन आहे. तर हे आहे मंदिर. आज जाऊन आपण देवीचं दर्शन घेऊया. मंदिर तसं छोटं आहे. या ठिकाणी चूल तयार केली आहे. पावसाळ्यात इथं ओल आहे खाली, पण इतर वेळी मात्र एक 5-6 जण इथं मुक्काम करू शकतो. तर ज्या पद्धतीने आपण पायथ्याला मंदिरात मूर्ती बघितलेली महिषासूर मर्दिनीसारखी, तशीच सेम मूर्ती इथं आहे. शेजारी तांदळे ठेवलेत. इथे एक मूर्ती आहे जुनी. या ठिकाणी एक आहे. अशा ठिकाणी दगडी मूर्ती भरपूर आहेत. हा एक दीपस्तंभ इथं एक आहे आणि हा एक छोटा आहे. तर आपण नमस्कार करू. तर आपण मंदिरात दर्शन घेतलेलं आहे देवीचं. मंदिराच्या या बाजूने म्हणजे आपल्या डाव्या बाजूनं आपल्याला बाले किल्ल्याकडे जाण्यासाठी वाट आहे. या ठिकाणी बोर्ड आहे गडाच्या सर्वोच्च माथ्याकडे आणि या बाजूला पाण्याच्या टाक्यांकडे. तर आपण आधी माथ्यावर जाऊया. वाव, वर आत्ता दुःख चालू दिसतंय. फुलपाखरं फिरत आहेत. तर या ठिकाणी काही आपल्याला अवशेष वजा दिसून येत आहे. त्या दगड आहेत. यायताच दगडाचं एखाद्या चौकीचा पाया म्हणू शकतो आपण, किंवा चुन्याचा गाणा सुद्धा असू शकतो. कारण इथून बघा पूर्ण राऊंड शेपमध्ये असंच गोल आकारमध्ये आहे. तिथं थोडंसं जर उत्खनन केलं आपण तर इथं मला तर वरती चुन्याचा घाणा असू शकतो. जर चुन्याचा घाणा असेल तर या गडावर बांधकामाचे अवशेष सुद्धा नक्कीच असायला पाहिजे. आता आपण गडाच्या सर्वोच्च माथ्यावर आहे, म्हणजे बाले किल्ल्यावर. तर हा किल्ला स्वराज्यासाठी का महत्त्वाचा होता तुम्हाला सांगतो. या किल्ल्यावरून इकडं धरणाच्या समोर म्हणजे किल्ल्याच्या साधारण पूर्वेला रोहिडा, या बाजूला राजगड, तोरणा, रायगड आणि हा समोर जो दिसतोय हा एक कावळा किल्ला, तो वरंदा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचा होता तो. तसंच या बाजूला समोर मंगळगड, इकडे प्रतापगड, रायरेश्वर. तर असे फार महत्त्वाचे किल्ले या किल्ल्यावरून लक्ष ठेवता येत होतं किल्ल्यांवर आपल्याला आणि घाटवाटांवर. तसंच या किल्ल्याच्या या बाजूला प्राचीन काळी चिकना घाट म्हणून एक दळणवळणाचा रस्ता होता कोकणातून घाटावर येण्यासाठी. तर खास त्याच्यावर सुद्धा या किल्ल्यावरून लक्ष ठेवलं जात होतं असं काही ठिकाणी उल्लेख आढळतो. तर आता हा बाले किल्ल्याच्या समोर थोडं उतरल्यानंतर थोडंसं इथं दरी टाईप समोर एक डोंगर आहे. तर आता खरं तर तिकडं काय अवशेष असण्याची शक्यता असू शकते, पण आता वाट नाही पुढे जाण्यासाठी. कोणतरी अजून गेलेलं सुद्धा दिसत नाही आपल्याला.
तर आता आपण इथूनच हा किल्ला पाहून आता अवशेष म्हटलं तर या किल्ल्यावर एवढेच आपल्याला पाहायला मिळाले. राऊंड शेपमध्ये अवशेष आहे तिथं दगडाचे तेवढेच. कदाचित हा चौकी म्हणून सुद्धा वापर होत असावा जुन्या काळी. तर आता बघू, जाताना जर आपल्याला त्या टाकीकडे जाता आलं तर ती टाकी तुम्हाला दाखवतो आणि मग तिथून व्हिडिओ संपून आपण खाली जाऊया. तर आपण आता गडावरून खाली आलेलो आहे. तर जान्नीमाता मंदिराच्या खाली आल्यानंतर म्हणजे शिरगावला बाजूला जो रस्ता उतरतो त्या रस्त्याला आल्यानंतर इथे एक बोर्ड आहे पाण्याच्या टाक्यांकडे म्हणून. तर ते आपण पाण्याची टाकी पाहून घेऊया. तर इथून सुद्धा थोडंसं आपल्याला जपून जायचं आहे, पायाकडे लक्ष देऊन, कारण गवतावरून किंवा दगडावरून जर पाय घसरला तर खाली बघताय आपण खोल दरी आहे. त्यामुळे सावकाश जायचंय. लहान मुलं असतील तर त्यांना हाताला धरूनच उतरा खाली, कारण इथं शेवाळ सुद्धा आले जमिनीवर. खाली दिसत असेल तर बघा. तर इथं आपल्याला एक खांब टाका दिसलेलं आहे. पाणी आत्ता तरी स्वच्छ दिसतंय. तर अशा पद्धतीने हे खांब टाक आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट दाखवतो. या ठिकाणी एक होल दिसते आपल्याला, तसंच या ठिकाणी होल आहे. तर हे कशासाठी असायचं की याच्यावर कचरा घाण पडू नये म्हणून इथं दोन लाकडं उभी करून वर त्याला छत तयार केलेलं असायचं, की जेणेकरून बाष्पीभवन सुद्धा उन्हानं होऊ नये आणि कचरा सुद्धा पडू नये आणि पाणी वापरणे योग्य स्वच्छ राहावं यासाठी ते असायचं. आता खाली काय आपल्याला खांब दिसून येत नाही. आता आत किती खोल असेल आतमध्ये ते काय आपल्याला सांगता येणार नाही, कारण सध्या तरी ते पूर्ण भरलेलं आहे. तर असंच एक टाकं पुढं सुद्धा आहे. तर जाता येते का बघूया आपण पुढं. रिस्की आहे खरं तर पुढे जाणं, प्रयत्न करूया आपण. शक्यतो तुम्ही जर कोण सराव नसेल तुम्हाला तर नाही पुढे गेला तरी चालेल. आणि बघताय जवळजवळ वाट नसल्यासारखी आहे, तरी पण आपण तुमच्यासाठी प्रयत्न करूया. हो सर, इथं थोडेसं बघा पायऱ्या टाईप खोदलेलं दिसतं. इथं इथं व्यवस्थित जायचं, कोबणीमध्ये पाय अडकून. हां, एक खांब टाका आहे बघा, अतिशय सुंदर टाका आहे, एकदम मस्त आहे बघा. आणि सर्वात मस्त बघा ही फुलं दिसत आहेत का तुम्हाला, अतिशय सुंदर फुलं आहेत. तर इकडनं उतरून आपण खाली आलेलो आहे टाकं बघण्यासाठी. आता टाकं बघून झालेलं आहे आणि या किल्ल्यावरचा हा शेवटचा स्पॉट होता आपला. तर आता आपला हा व्हिडिओ आपण इथंच थांबवतो. आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल आपल्याला तर प्लीज कृपया लाईक करा, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण खूप मेहनतीनं आपण व्हिडिओ करतो आहे. आणि हा जर किल्ला खरोखर तुम्ही हा आपला व्हिडिओ बघून जर किल्ला पाहायला आलात ना, अवशेष फार तर तुम्हाला कमी दिसतील या किल्ल्यावर, पण इथला जो निसर्ग आहे, तुम्ही लोहगड, राजगड, तोरणा आणि लोणावळा कुठेही जावा, पण यासारखा अनटच निसर्ग जो आहे तो तुम्हाला कुठं पाहायला मिळणार नाही.